रेसिपी आहे. हिला मी काही नाव देणार नाही आहे, पण खूप छान झाली होती चवीला आणि खूप टेस्टी झाली होती. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की ही डिश जेव्हा तुम्ही घ्याल बनवून, तेव्हा त्याच्यासोबत तुम्ही नक्कीच 2 पोळ्या जास्त खाल, हे तुम्हाला मी नक्की सांगेन. तर मी तव्यामध्ये तेल टाकलं, 1 चमचा लसूण बारीक ठेचलेला, जो की मी तव्यावरती खूप छान असा परतून घेतलेला आहे. नंतर त्याच्यावरती कांदा, मिरची, टमाटर आणि जे आपले सगळे मसाले आहेत, लाल तिखट, काश्मीरी रेड चिली, धना जिरा पावडर, गरम मसाला असं टाकून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून नंतर ते मिक्स करून छान असं परतून घेत आहे, की जेणेकरून पाणी टाकल्यानंतर जे मसाले आहेत ते छान शिजतात आणि त्याची टेस्ट एकदम वाढते. तर जेव्हा पण आपण मसाले टाकतो तेव्हा त्यात नेहमी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यामुळे मग आपल्या जे मसाले आहेत ते छान शिजतात आणि पदार्थाची चव खूप छान होते. मसाले शिजल्यानंतर त्याचा कलर खूप चेंज झाला. त्याच्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकलं. नंतर मी इथे पाव किलो पनीर आणलं होतं, तर ते त्याचे बारीक तुकडे करून, चौकोनी तुकडे करून मी त्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते देखील मी छान परतून घेतले आहेत. त्याच्यामुळे खूप छान अशी ही पनीरची रेसिपी झालेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी ही रेसिपी नक्कीच बनवून बघा. जर तुम्हाला पनीर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि एकाऐवजी 2 पोळ्या नक्कीच खाल. तर आत्ताचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच ऑल ऑफ यू. आणि सगळ्यात शेवटी मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकली.